पत्रकारांचं मनपूर्वक स्वागत करते। याही आधी निवडणुकीची जेव्हा घोषणा झाली होती 16/3 आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि वारंवार आपण प्रेस कॉन्फरन्स संपर्कात राहणारच आहोत। आजची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज 12 तारखेला ही सूचना की या ठिकाणी आपण प्रदर्शित केलेली आहे आपल्या नोटीस बोर्डवर। त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत चावडी ज्या ज्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे त्या ठिकाणी सूचना आपली जारी झालेली आहे। आजपासून नामनिर्देशन पत्र 12 ते 19 तारखेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत। त्यानंतर 20 तारखेला छाननी, 22 तारखेला विड्रॉल आणि चिन्ह वाटप आणि अशा प्रकारे कार्यवाही ही पुढे पुढे सरकत राहणार आहे। आजच्या पत्रकार परिषदेचा प्रमुख उद्देश की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। साधारणतः मागच्या म्हणजे 3 टप्प्यातली ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे। प्री पोल, पोलच्या दिवशी आणि पोस्ट पोल। तर आता आपला मतदार नोंदणीचा कार्यक्रम हा संपूर्ण आपण पोल डे, पोल प्रिपेअर्डनेस आणि काउंटिंग प्रिपेअर्डनेस याच्याकडे पुढे जात आहोत। आपल्या पूर्णतः 888 वरून 901 पर्यंत महिला मतदानाचा टक्का आपण ज्या पद्धतीने वाढवला त्याच पद्धतीने आपण सर्व बघत असाल की जिल्ह्यात मागच्या 15 दिवसापासून निवडणुकीच्या संदर्भातल्या स्वीप ऍक्टिव्हिटीज या सुद्धा अत्यंत जोराने आपण घेत आहोत। याचा प्रमुख उद्देश लातूर पॅटर्न हा सर्वश्रुत आहे महाराष्ट्रात, परंतु 100% घेऊन विद्यार्थी हा मेडिकलला जात असतो। मागच्या लोकसभाचं पर्सेंटेज बघितलं तर ते 62% होतं। आपण यावेळेस संकल्प केला आपल्या सगळ्यांच्या लातूरकरांच्या यांनी की आपण किमान डिस्टिंक्शन तरी यावेळेस 75% मतदानाचा जो टप्पा आहे हा गाठण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्वीप ऍक्टिव्हिटीज करत आहोत। यामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम असेल, मग वेगवेगळे सण असतील, राईट फ्रॉम नवरात्री, ईद, त्याच्यानंतर आता आंबेडकर जयंती आहे, सगळ्या प्रकारचे सण। इव्हन ज्या वेळेस आपण भटक्या विमुक्तेचे कॅम्प घेतले त्याही वेळेस आपण स्वीप ऍक्टिव्हिटीज करून लिपिक ओळखपत्र जे होते त्याचे वाटप केलेले आहे। याही पुढे आपला प्रयत्न असाच राहणार आहे की जितक्या म्हणजे जेवढे वंचित घटक आहेत किंवा मुख्य प्रवाहापासून भटकी विमुक्त असतील, महिला असतील, दिव्यांग असतील किंवा अजून ज्या लोकांना 85 वरचे सिटीजन्स असतील, ओल्ड सिटीजन, या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणून आपल्या मतदानाचा लातूर मधला जो टक्केवारी डिस्टिंक्शन 100% पर्यंत आपल्या नेण्याचा आणि या सगळ्यांना लातूरकरांना आवाहन करण्याचा हा सुद्धा मुख्य उद्देश आहे। आजपासून आपले एसएसटी, डीएसटी हे सेंटर सुद्धा संपूर्णपणे म्हणजे चालूच आहेत। आपल्या 28 पथक हे पूर्ण देखरेख करत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी ज्या सभा आहेत किंवा आचारसंहितेच्या ज्या आमच्याकडे तक्रारी येत आहेत सीडीजी मार्फत किंवा अजून एनसीएमसी मार्फत ज्या पण आमच्याकडे तक्रारी येत आहेत याची शहानिशा होणे। सीडीजी मध्ये जेवढ्या 25 तक्रारी प्राप्त झाल्या त्याच्यात मध्ये सुद्धा 17 तक्रारी डिस्पोज केलेल्या आहेत। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य आढळून आलं नाही आणि 8 प्रकारच्या ज्या होत्या त्या प्रायव्हेट खासगी संपत्तीच्या होत्या। दुसऱ्याच दिवशी त्यांनी पोस्टर बॅनर या प्रकारचे सगळं तात्काळ काढून घेतलेले आहेत। आजपर्यंत एकही तक्रार जिल्ह्यामध्ये आमच्या पथकांकडे पेंडिंग नाही। इव्हन बाकीच्या ज्या आहेत ज्यामध्ये गुन्हे आहेत, चेकपोस्ट आहेत किंवा इंटरस्टेट आहेत किंवा एनपीडीए प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आहेत याबाबत एसपी सोम्या मुंडेजी आपल्याला माहिती देणारच आहेत। पण एकंदरीतच पूर्णतः जर आपण बघितलं की लवकरच ऑब्झर्व्हर सुद्धा आपल्याकडे 3 यांची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। निरंजन कुमारजी जे जनरल ऑब्झर्व्हर म्हणून आपल्याकडे येणार आहेत, सनीत बॅनर्जी आयआरएस याच्यामधले आहेत ते एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर म्हणून आपल्याकडे येणार आहेत आणि शशांक जयस्वालजी हे पोलीस ऑब्झर्व्हर आहे हे आपल्याकडे येणार आहेत। अवकाश आम्ही यांचे आपल्याकडे नंबर आणि त्यांची म्हणजे ज्या ठिकाणी निवास रेस्ट हाऊसला आहे त्या ठिकाणी सुद्धा ते नंबर सुद्धा आम्ही जाहीर करू जेणेकरून कॉमन लोकांना त्यांच्यापर्यंत काही तक्रारी असेल तर त्या सुद्धा पोहोचवण्यासाठी मदत होईल। आपल्याकडचे जे पोलिंग स्टेशन आहेत त्या पोलिंग स्टेशन मध्ये जेवढ्या सुविधा होत्या एएमएफ द्वारे जसं रॅम्प असेल, ड्रिंकिंग वॉटर असेल, कारण आपलं मे महिन्यामध्ये 3rd फेज मध्ये इलेक्शन आहे त्यामुळे सावली, पिण्याची व्यवस्था, मेडिकल किट यासारख्या ज्या गोष्टी आहेत याची जातीने सेक्टर ऑफिसर्स त्या ठिकाणी तपासणी केली आहे, खातरजमा केलेली आहे। सर्व 6 विधानसभा मतदारसंघात एआरओ मार्फत आमची ट्रेनिंग चालू आहे। ट्रेनिंग्स मध्ये यावेळेस आमच्या एआरओ मार्फत हँड्स ऑन ट्रेनिंग आणि शक्यतो मतदारांपर्यंत
म्हणजे कुठल्याही प्रकारे त्यांना अडचण येऊ नये, भयमुक्त वातावरणात पारदर्शकपणे त्यांना इलेक्शन करण्यासाठी जी पण प्रोसेस आहे, मग काही ठिकाणी लाईव्ह डेमोज असतील ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अरेंज केलेले आहेत. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे नेहमीच आपण पिंक बूथ आपण करत असतो, पण वुमन्स बूथ असतील, पीडब्ल्यूडी बूथ असतील, युथ बूथ असतील, इको फ्रेंडली पर्यावरण पूरक बूथ सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे, ज्यामध्ये बांबू आपल्याकडचा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी देशभरावर पण आपल्या इकडचा वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या पर्यावरण पूरक मध्ये त्याचा सुद्धा वापर कसा करून आपल्याला संदेश देता येईल हा सुद्धा प्रयत्न आपण करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे पडदा मशीन बूथ हे सुद्धा आपल्याकडे 153 ठिकाणी आपले कार्यरत राहणार आहेत. पोलिंग पर्सोनल, पोलीस पर्सोनल आणि एकंदरीत सर्व ट्रेनिंग, त्याचप्रमाणे IT ऍप्लिकेशन्सची पण आमची टीम्स पूर्ण तयार झालेले आहेत. सी विजिल सारखे ऍप असतील, एनकोर सारखे असतील, या सर्व ठिकाणी हँड्स ऑन घेऊन त्या ठिकाणी पथकं कार्यरत आहेत. तर एकंदरीत इलेक्शनचा हा प्रिपेअर्डनेस आमचा पूर्ण व्यवस्थित म्हणजे प्रशासन सज्ज आहे आणि आम्ही आपले पण खूप मनपूर्वक आभार मानते की वेळोवेळी जेव्हा मतदार नोंदणी होती किंवा निवडणुकीच्या आणि प्रशासनाचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत आपल्या मार्फत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत हे खूप चांगल्या रीतीने गेल्यामुळे आमच्या मतदार नोंदणीमध्ये खूप चांगल्या रीतीने वाढ झाली आहे. विशेष मला सांगावं असं वाटेल की 16 ते 17 ट्रान्सजेंडर वरनं 62 ट्रान्सजेंडरची सुद्धा या ठिकाणी नोंदणी आम्ही करू शकलो आहोत. तर वाड्या तांड्यापर्यंत आणि समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली आहे. मी SP सरांना विनंती करते की कायदा सुव्यवस्था व प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जे आहे सोहळा म्हणायला हरकत नाही, जो आपल्या लोकसत्तेचा जो आहे निवडणूक, त्या अनुषंगाने मागच्या 2 महिन्यापासून आमची तयारी चालू आहे. त्या अनुषंगाने प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स मी सर्वात पहिल्यांदा बोलेन. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स मध्ये आपल्याकडचे जे सराईत गुन्हेगार आहेत, सराईत दारू विक्रेते आहेत, सराईत शस्त्र वापरणारे जे गुन्हेगार आहेत त्यांची यादी करून त्यांना टार्गेट करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्यांची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स करत आहोत. वेगवेगळ्या स्तराची प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आपण करत आहोत. जे किरकोळ गुन्हे करतात त्यांच्यावर 107 आणि 110 CRPC याच्या अनुषंगाने आपण बॉन्ड्स घेतलेले आहेत. गुड बिहेवियरचा बॉन्ड त्यांच्याकडून घेतलेला आहे, जामीनदार त्यांच्याकडून आपण घेतलेले आहेत. असे 2600 लोकांवर आपण बॉन्डची प्रक्रिया इथं केलेली आहे. त्याचबरोबर 3 जे महत्वाच्या टोळ्या आपल्याकडे कार्यरत होत्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, 392 सारखे गुन्हे असतील, रॉबरी असतील, घरफोड्या असतील किंवा शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळ्या असतील, त्यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून 3 टोळ्यांना सध्या आपण हद्दपार केलेला आहे. त्याचबरोबर 27 आपल्याकडे असे तडीपारचे प्रकरण आहेत जे सध्या चालू आहेत. वेगवेगळ्या SDMs कडे ते प्रकरण चालू आहेत. आपण या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये 3 जणांना, 3 जे सराईत गुन्हेगार आहेत जे आम्हाला माहिती होते की पुढे जाऊन शस्त्राचा वापर करून एखाद्या वेळेस निवडणुकीचा शांततेचा भंग करू शकतात, अशा जणांना आपण MPDA ची कारवाई केलेली आहे. 3 जणांना आपण जेलमध्ये, वेगवेगळ्या जेलमध्ये रवाना केलेले आहे. त्याचबरोबर अनेक असे प्रस्ताव आपले सध्या चालू आहेत आणि पुढच्या मतदानाच्या दिवशीच्या अगोदरपर्यंत आपली ही कारवाई चालू राहणार आहे आणि गुन्हेगारावर वचक बसावं यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण करत आहोत. त्याचबरोबर वेळोवेळी आपण कोम्बिंग ऑपरेशन्स घेत आहोत वेगवेगळ्या जागेमध्ये. फॉर एक्झाम्पल हातभट्टीग्रस्त आपल्याकडे गावं आहेत, बॉर्डर एरियामध्ये काही गावं आहेत जिथे हातभट्टीचं उत्पन्न निर्मिती तिथे केली जाते. अशा गावांना टार्गेट करून आपण मास रेट्स तिथे करत आहोत. कोणत्याही प्रकारे कोणताही गुन्हेगार इंटरस्टेट बॉर्डरचा फायदा घेणार नाही यासाठी बिदर पोलीस आणि लातूर पोलीस हे एकत्र मिळून रेड करत आहेत, जेणेकरून गुन्हेगारांचा फायदा, बॉर्डरचा फायदा कोणता गुन्हेगार घेऊ शकणार नाही. तसेच जे विविध दारू विकणारे व्यक्ती आहेत, अवैध दारू विकणारे व्यक्ती आहेत, त्यांच्यावर कडक मोहीम केली जात आहे आणि आतापर्यंत आपण 24 लाखाची दारू आपण जप्त केलेली आहे आणि पुढेही याची आपण कारवाई करत आहोत. त्याचबरोबर जसं आता सांगण्यात आलं की इंटरस्टेट बॉर्डर पॉइंट्स आपले फार महत्वाचे आहेत. या कालावधीमध्ये इंटरस्टेट बॉर्डर पॉइंट्स आपले 6 हे चालू झालेले आहेत. त्या दिवशी इलेक्शन अनाऊन्स झालं होतं 16 मार्च रोजी आपले इंटरस्टेट बॉर्डर पॉइंट सुरू झाले होते. त्याचबरोबर इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर पॉइंट्स आपल्याकडे सुरू झालेले आहेत. 9 इंटरस्टेट बॉर्डर पॉइंट सध्या कार्यरत आहेत, तिथे पोलीस
कर्मचारी हे आळीपाळीने 24 तास ड्युटी करत असतात. तिथे जाणाऱ्या वाहनांचं, त्यामध्ये जाणाऱ्या व्यक्तींची नोंद केली जाते आणि त्यांची तपासणी केली जाते. त्याचबरोबर जसं आता सांगण्यात आलं की SST पॉइंट्स वेगळे आपण आजपासून सुरू करत आहोत. हे वेगवेगळ्या भागामध्ये असणार आहेत. तिथे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट सोबत इतर पोलीस कर्मचारी आणि त्या डिपार्टमेंटचे व्यक्ती तिथे असणार आहेत. तिथे चोख तपासणी प्रत्येक वाहनाची आणि वाहतुकीची तिथं होणार आहे. त्याचबरोबर बॉर्डर आपल्याला लागत आहे. कर्नाटक बॉर्डर लागत असल्यामुळे बिदर पोलीस आणि लातूर पोलीस यांचं कोऑर्डिनेशन मेंटेन करण्यासाठी आपण आतापर्यंत 2 इंटरस्टेट मीटिंग घेतलेल्या आहेत. एक मीटिंग आपण लातूरला घेतली होती आणि एक बिदरला आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर हे वरिष्ठ लेवलचं ज्यावेळेस कोऑर्डिनेशन होतं तेच कोऑर्डिनेशन एकदम खालीपर्यंत व्हायला पाहिजे, पोलीस स्टेशन लेवल पर्यंत व्हायला पाहिजे. त्यासाठी पोलीस स्टेशन लेवलवर SDPO लेवलवर वेगवेगळ्या इंटरस्टेट मीटिंग्स घेतल्या जात आहेत. काही मीटिंग्स मध्ये आम्ही बिदर पोलीसचे जे आपल्याला लागणारे सब डिव्हिजन्स आहेत, पोलीस स्टेशन आहेत, त्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे. आम्ही तिथे गेलेलो आहोत. या पूर्ण मीटिंग्स मध्ये त्यांच्याकडचे काही गुन्हेगार आमच्याकडे कार्यरत असतील त्यांच्या याद्या आम्ही शेअर केलेल्या आहेत. आपल्याकडचे काही गुन्हेगार तिकडे फरार असतील त्यांच्याही याद्या आम्ही त्यांच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून आपल्याकडे गुन्हे करणारे व्यक्ती काही कर्नाटकचे असतील तर कर्नाटक पोलिसांच्या मदतीने त्यांना आपल्याला अप्रहेंड करता येईल. त्याचबरोबर आपल्याकडे जे पाहिजे आणि फरार आरोपी आहेत त्यांच्यावर आपण कडक मोहीम घेत आहोत. जे मागील काही वर्षापासून फरार होते त्यांच्या विस्तृत तपासणी करून आपण अनेक जणांना इथे अटक केलेला आहे. पाहिजे आरोपींची आपल्याकडे मोठ्या प्रमाणात संख्या होती. त्याच्यामध्ये रफी आतापर्यंत 100 आपण आरोपी पाहिजे आरोपींना आपण कमी केलेला आहे. या पूर्ण इलेक्शन कालावधीमध्ये निष्पक्षपणे पूर्ण कारवाई व्हावी यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पोलीस अधिकाऱ्यांची आणि पोलीस कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणत्याही पक्षाशी किंवा कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे पोलीस प्रशासन निगडीत राहणार नाही. त्याचबरोबर आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया मॉनिटरिंग पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशनच्या मार्फत केलं जात आहे. वेगळं सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आपल्या सायबर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहे. त्यामध्ये पॅसिव्ह पोलिसिंगचा अप्रोच न ठेवता थोडा ऍक्टिव्ह पोलिसिंगचा अप्रोच आम्ही ठेवलेला आहे. ज्यामध्ये एखाद्या तक्रारीची वाट न बघता, एखाद्या तक्रार घेण्याची वाट न बघता आम्ही सुमोटो एखादी पोस्ट व्हायरल होण्याच्या अगोदर त्याच्यावर निर्बंध टाकण्याचे प्रयत्न केलेले आहेत. यामध्ये आम्ही मागच्या एका महिन्यामध्ये ज्या दिवशीपासून आपली MCC जारी झालेली आहे त्यामध्ये 6 गुन्हे आम्ही दाखल केले आणि हे 100 मोठे गुन्हे आम्ही दाखल केले. त्यामध्ये MCCचा भंग आपल्याला होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर अनेक पोस्ट आपण विविध नोडल ऑफिसर्सच्या जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या सर्व प्लॅटफॉर्मचे जे नोडल ऑफिसर्स आहेत त्यांच्यासोबत संपर्कात राहून जे व्हायरल होणारे पोस्ट आहेत त्यांना टेक डाऊन करण्याची प्रक्रिया आपण इथे केलेली आहे. पोलीस प्रशासन पूर्ण निवडणूक पार पाडण्यासाठी सज्ज आहे. पुढच्या कालावधीमध्ये आपल्याकडे बाहेरून पण फोर्स येणार आहे, SRPFच्या कंपनीज येणार आहे आणि सेंट्रल फोर्सेस आपल्याकडे येणार आहेत. त्यांना सोबती घेऊन आम्ही एरिया डॉमिनेशन एक्सरसाइजेस, रूट मार्चेस हे मोठ्या प्रमाणात आम्ही प्लॅन करणार आहोत, जेणेकरून कोणत्याही पोलिंग स्टेशनमध्ये भयाचं वातावरण, भयमुक्त वातावरण निर्माण आपल्याला जे करायचं आहे त्याची कारवाई आपण त्यांच्या मदतीने आम्ही करणार आहोत. जे महत्वाचे क्रिटिकल पोलिंग स्टेशन असणार आहे तिथे आम्ही CAPF ची तैनाती तिथं असणार आहे, जेणेकरून निष्पक्षपणे तिथे वोटिंग व्हावी आणि कोणालाही दडपण मुक्त वातावरणामध्ये तिथे पोलिंग व्हावी. या प्रेस कॉन्फरन्स औचित्य साधून मी पूर्ण नागरिकांना हे आवाहन करेन की मोठ्या प्रमाणात मतदानासाठी पुढच्या कालावधीमध्ये बाहेर यायचं आहे. कोणतीही तक्रार असल्यास 112 आहे त्याच्यावर तक्रार करायची आहे. त्याचबरोबर कोणती पोस्ट जर का व्हायरल होत आहे ती पोलीस स्टेशनच्या निर्देशनात आणायची आहे, जेणेकरून त्याच्यावर तात्काळ कारवाई करता येईल. MCCचा कोणता भंग होत असेल तर त्यासाठी CBची ऍप नागरिकांसाठी इथे कार्यान्वित आहे आणि त्याची ट्रॅकिंग एकदम मायन्युटली केली जाते. त्याचा पुरेपूर वापर नागरिकांनी करावा हे या औचित्य साधून मी आवाहन करतो. धन्यवाद. एकंदरीत